टीमचा एक हुकमी एक्का आणि एक्स फॅक्टर या टीमचा आपण पाहतोय. अत्यंत महत्त्वाचा खेळाडू, गुणवान आणि अतिशय वैभवशाली आहे. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील त्या ठिकाणी झालं आहे आणि पहिल्याच बॉलवरती सरप्राईज केलं होतं बॅटरला. त्या ठिकाणी आपण पाहतोय अमरला. पहिलाच चेंडू निर्धार रूपामध्ये या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विच हिटचा प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न सफल ठरताना पाहायला मिळाला. अपयश मिळालं फलंदाज अमरला. एक चांगली फाईट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हीच अपेक्षा प्रेक्षक राजे मैदानाच्या बाहेर करतायत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफ फिल्डर पोहोचेल, एकच धाव या बॉलवरती मिळते. मागील काही सामन्यांचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष करायला लागतो आणि त्यानंतर 5व्या आणि 6व्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला आहे. लास्ट मॅचमध्ये सुद्धा हाच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशली सोहेलने जी बॅटिंग केली अप्रतिम, त्याचासुद्धा आता फॅनबेज निर्माण होत चालला या परिसरामध्ये. रोहितची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आहे. व्हेरिएशन चांगले आहेत या गोलंदाजाकडे आणि खास करून जे स्पेसिफिक व्हेरिएशन असायला हवे गोलंदाजाकडे ते स्पेसिफिक व्हेरिएशन आपण पाहतोय नवीन कोरे चेंडूने. चौथा बॉल या ओव्हरमधील. इथे गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, डीपला फिल्डर नाही आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चांगलं शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि फाईन लेगला ठोकलाय चौकार. पोच घेतला, पोझिशनमध्ये आले आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन बरोबर जो गॅप आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगला, त्या गॅपमधून बरोबर बॉलला काढले. 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला आहे. पुन्हा एकदा रोहित सज्ज झाला आहे गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस तिथे सुद्धा गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती व्यवस्थित आलेला नाही आहे. प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झाला नव्हता. एकदा इथे मिळेल. आता शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील एकंदरीत 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवदानी स्पोर्ट्स दुकटन आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी वादल कोकनेर या 2 टीममधील एक मोठी फाईट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अस्तित्वाची लढाई आहे. पुन्हा एकदा वेग चांगला होता या बॉलवरती. एकदा मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सध्या तरी फलकावरती आपण पाहतोय 7 झाल्यात पहिल्या षटकामध्ये. विकेटचा कॉलम खाली राहिला आहे गोलंदाज रोहितसाठी. छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. सध्या तरी DJ कुणाल ट्रेंडिंगला आहेत स्पर्धेमध्ये. 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2मध्ये कौशिक या गोलंदाजाला या ठिकाणी आणलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स ज्या पद्धतीनं झाला, बाउन्स झाल्यानंतर फलंदाज झाला, डबल माइंडमध्ये जावं लागलं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू फार इम्पॉर्टंट असतो गोलंदाजासाठी. जर सुरुवात चांगली झाली, डॉट बॉल किंवा विकेट जर येतोय तर गोलंदाजाचा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने पुढे जाताना पाहायला मिळतो. या बॉलवरती इथे फटका जबरदस्त आहे आणि लॉंग लेगला सरळ चेंडूला पाठवलं गेलं आहे. 4 धावून केली त्या चौकार. अकरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 रन्स स्कोरवरती लागला गेला. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. चांगला शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली दिशा दिली चेंडूला
आणि बरोबर लॉंग लेगला हा चौकार येताना पाहायला मिळतो. याआधीसुद्धा तिथेच फटका खेळला होता. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या फास्ट आउटफील्डचा फायदा या ठिकाणी मिळतो आहे बॅटिंग आणि टीमला. खास करून आनंद कार्पेट जेव्हा फटका खेळला जातो स्पेशली तेव्हा. गोलंदाज कौशिक या ओव्हरमधील तिसरा बॉल, स्विच हिट आणि जबरदस्त फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. टायमिंग चांगलं या बॉलवरती आणि त्याचबरोबर दिशासुद्धा चांगली दिली गेली. बॉल निघून जाईल थर्डमॅनला. चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. दोन्ही फटके अव्वल दर्जाचे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. याआधी लॉंग लेगला फटका होता आणि त्यानंतर थर्डमॅनला चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही फटक्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास आपल्याला दिसताना पाहायला मिळाला. कौशिकवरती सध्या तरी फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अमर हावी होतोय, एक प्रमुख फलंदाज आणि फ्रंटलाईन बॅटरची भूमिका काय असते तो सध्या मैदानामध्ये दाखवून देतोय. चांगल्या धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या. सुरुवात थोडीशी खडतर झाली होती, संघर्ष तिथे सुरू झाला होता फलंदाजांचा, परंतु त्यानंतर बॅक करत असताना स्वतःला मोटिवेट करतायत. एकदा पूर्ण झालं आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 22 चुरपामध्ये ही रन मिळताना पाहायला मिळाली. अभि तांडेल सर आणि त्याचबरोबर विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा फलकावरती लागला. 4 चेंडूंचं केल्या ठिकाणी जरा 2 चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर यॉर्करच्या दिशेने गेले होते, तिथे सुद्धा यश मिळालं गोलंदाज कौशिकला. परंतु इथे कव्हर ड्राईव्ह चांगला आहे आणि सरळ बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली. प्रॉपरली शॉट खेळताना आपण पाहिलं आहे अमर आणि त्याचबरोबर साहिल या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाज आता सेट झाल्यात. या खेळपट्टीवरती धावा कशा बनवायला चांगलंच माहिती आहे. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला रोहित यष्ट्यांच्या मागून त्यांच्या हातामध्ये सूत्र जरूर असणार आहेत या सामन्याचे. त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. एक मोठा अनुभव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑफ फिल्डर नाही आहे, डीपमधून लॉंग ऑफ पुढे एकदा पूर्ण केलं आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. संघाची धावसंख्या फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 झाले. 19 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. या षटकामध्ये धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. सरासरी पुन्हा एकदा झेप घेताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहू शकतात 19 झाले. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि सध्या जाऊयात कुणालच्या दिशेने. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू येते मला लाज तिला शृंगार आज गापलेला असाच दिसते मी भारी जाऊ. पुन्हा एकदा रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक लीडिंग बॉलर आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बॉडी लँग्वेज चांगलीच पॉझिटिव्ह दिसले या स्पर्धेमध्ये. ॲज अ मेन प्लेयर त्याचा रोल महत्त्वाचा आहे आणि आपल्या संघासाठी जी काही त्याने आतापर्यंत इनिंग्स खेळल्यात जबरदस्त. प्रत्येक मॅचमध्ये त्याचा मोटिव्ह फार महत्त्वाचा असतो. दुसऱ्या बाजूला बॅटर अमर सध्या प्राईम फॉर्ममध्ये. चांगला शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल साईल डीपमध्ये तत्पूर्वी एक धाव मिळते या बॉलवरती आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. अमरला फॉर्ममध्ये येणं या मॅचमध्ये भरपूर गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं 2 चौकार आणि 2 सिंगल. 10 धावण्यावरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला साहिलला सुद्धा आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा आल्यात. 9 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 1 चौकार त्याच्यासुद्धा बॅटमधून आला. स्ट्रायकिंगवरती अमर तुंबडा. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी केले जात आहेत. सूर्या प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. मोस्ट पॉप्युलर टुर्नामेंट या परिसरामधील सर्वांना आवडणारी ही स्पर्धा आहे आणि प्रेक्षक राजासुद्धा प्रत्येक दिवसामध्ये चांगली साथ या स्पर्धेला देत असतो. फुल टॉस, परंतु इथे फटका प्रॉपरली कन्वर्ट झाला नाही आहे, परंतु फ्री झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, त्यामुळे रिझल्ट चांगला असणार आहे. आमच्या अतिथी कक्षाला या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता आलाय चौकार.
अजून एक चौकार अमर तुंबडाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला हटवलं गेलं आणि 30 यार्ड सर्कलमध्ये आणलं. त्याचबरोबर स्टम्पच्या लाईनमध्ये फुल टॉस कुठेतरी खराब क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता. मागच्या चौकाराचं उत्तर रोहितने दिलं होतं. तोडीस तोड उत्तर कसं द्यावं हे रोहितला चांगलंच माहिती आहे आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या विरोधामध्ये चौकार आला होता. कमबॅक त्याला करायचं होतं. मागच्या चौकाराचं उत्तर त्याला द्यायचं होतं आणि या बॉलवरती त्याने दिलं. दोन्ही खेळाडूचे आपण पाहतोय. एका बाजूला अमर आणि दुसऱ्या बाजूला रोहित सातत्याने एकाच गावामधून बिलॉंग करत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या खाणोखुणा माहिती आहेत. इथे फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. प्रतिम स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. दोहरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. रोहितचा जर विचार केला तर चांगली ॲबिलिटी या प्लेअरकडे आहे. दुसऱ्या बाजूला अमरला आपण पाहतोय. एक जबरदस्त फलंदाज, धोकादायक फलंदाज आहे. गोलंदाजांसाठी अनेक वेळा नाईटमेअर बनला आहे. रेड बॉल असेल रनअपमध्ये थोडंसं अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या रोहितला. एक बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला अमर. चांगला कॉन्सेप्ट मैदानामध्ये सुरू आहे. सध्या तरी मागील काही चेंडूंमध्ये रोहित हावी झाला आहे अमरवरती. बॉल चालला आहे स्क्वेअर लेगला. फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. आणि टीमची टोटल मिरल आम्हाला दर्शवत आहेत 28 झाल्यात. 28. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. फलंदाज आपण पाहतोय अमरला. चांगली बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केलं आहे. गोलंदाजांसाठी धोकादायक ठरला आहे सध्या तरी, परंतु इथे धोकादायक ठरतोय गोलंदाज रोहित. षटक कंप्लीट झालं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आहे आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28. 28 स्कोरकावरती लागला गेल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मागच्या काही सामन्यांचा जर विचार केला तर धावा चेज होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. पंच पाणी तीन वाजून 55 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली होती. 4-9 घड्याळामध्ये झाल्यात. 4 वाजून 9 मिनिटे झाल्यात. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटे दिली गेली आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. वेळेचं बंधन खूप महत्त्वाचं आहे, कारण एक डिसिप्लिन स्पर्धा तुम्ही खेळतायत. 3 षटकांचा खेळ संपला. 28 फलकावरती आपण पाहतोय. आता अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाज बॅटिंग मैदानामध्ये करतायत. सध्या तरी ज्या धावा असायला हव्या होत्या त्या धावा झालेल्या नाही आहेत स्कोर कार्डवरती, परंतु विकेट गमावले नाही आहे. हे एक महत्त्वाची बाब आपण पाहतोय. आता विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज ऋतिकला आणलं गेलं. ऋतिकला इथून विकेट टेकरचा रोल प्ले करावा लागणार आहे मैदानामध्ये. स्वतःकडे जी ॲबिलिटी आहे असं विकेट टेकर टीमने त्याला संबोधलं आहे, त्या नावाला सजेसचा खेळ त्याला मैदानामध्ये करावा लागणार आहे. स्ट्रायकिंगवरती साहिलला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून जास्त काही मोठे फटके आलेले नाही आहेत, परंतु जी एक साथ हवी आहे
फलंदाज आपण पाहू शकतायत अमरला ती साथ त्याने दिले. पहिलाच बॉल चांगला कट झालाय आणि सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा संकेत त्या ठिकाणी दिलाय गोलंदाज आपण पाहू शकताय ऋतिकने. इथे चौथ्या षटकामध्ये फ्रेश गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला गेला आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आला. ऋतिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक हँडसम क्रिकेटर आहे. खेळसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तिथे सुद्धा परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. बॅटची या ठिकाणी बरोबर टोला लागला होता बॉल. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी चेस करतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी चौथ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर काही चेंजेस या ठिकाणी आणल्या गेल्या आहेत. स्ट्रॅटर्जी आहे अमरच्या विरोधामध्ये. कारण अमर एक धोकादायक फलंदाज आहे. फिंच हिटर आहे. मोठे फटके सहजरित्या तो खेळतो प्रमुख गोलंदाजांच्या विरोधामध्ये. कौशिककडे इतकासा अनुभव नाही आहे. टॅलेंट भरपूर आहे गोलंदाजाकडे. ऑफसाईडला फटका एक्स्ट्रा कव्हरला फील्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केला आहे. कौशिकला विकेटच्या शोधामध्ये आणलं होतं आणि तो विकेट त्याने मिळवून दिला आहे. आणि या मॅचमधील सर्वाधिक महत्त्वाची विकेट या इनिंगमधील सर्वाधिक महत्त्वाची विकेट आपण पाहू शकतायत अमरची होती आणि ती अमरची विकेट मिळवून दिली आहे ऋतिकने. ज्वानी ऐन भरा आले मस्त अंगुरी रात प्याले आजी रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नाग देखणी नखरे लटक काढणे. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी जवळजवळ 3 षटकांची वाट पाहावी लागली गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. परंतु मागच्या काही षटकांमध्ये धोकादायक ठरला होता अमर. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. ऋतिकचं हे षटक इम्पॅक्टफुल राहिलं आहे आतापर्यंत. इम्पॅक्ट आणि मागील 4 बॉलमध्ये टाकलं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेटसुद्धा प्राप्त केले आणि आत्तापर्यंत इकॉनॉमी त्याची चांगली राहील आहे. अजून एक चांगला बॉल गुड लेंथवरून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे यश मिळताना पाहायला मिळालं. सलग 2 डॉट बॉल फ्रेश बॅटरच्या विरोधामध्ये टाकल्यात. सचिनला पण पाहतोय. उंच सकल बांधायचा खेळाडू आहे. लास्ट मॅचमध्ये काय बॅटिंग त्याने केली होती. 24 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. ते फटका जरूर साईडला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कव्हरला एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाही आहे. लास्ट ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असताना 18 धावा त्यांनी बनवल्या होत्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 षटकांच्या खेळा समाप्तीखेरीज धावसंख्या फलकावरती 30 झालं. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या ऋतिकने. इम्पॅक्टफुल ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या 3 ओव्हरमध्ये जी काही मेहनत घेतली होती ती पूर्णपणे इथे विस्कळीत झालं या ओव्हरमध्ये. अजून इथून आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात समोर डीजे कक्षामध्ये. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी होता. विकेट किपर थोडासा संघर्ष करताना दिसला. 22 चेंडूमध्ये ही एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 31 धावा सध्या फलकावरती लागल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर ऋतिकच्या विरोधामध्ये संघर्ष करताना दिसले. आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकता एक सुंदर व्यक्तिमत्व ग्रेट पर्सनॅलिटी कमलाकरजी दलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत कमलाकरजी दलवी साहेब. आपणास मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे.
2 चेंडूंचं केले या ठिकाणी झालं आहे. वेलकम कमलाकरजी दलवी साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे, परंतु फिल्डरला निवडला आहे आणि लॉंग ऑफमध्ये कुठलीही चुकी त्या ठिकाणी होणार नाही आहे. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक साहिलला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 3 चेंडूंचं केले ठिकाणी झालं आहे. सूरजला आपण पाहतोय. आता सूर्याप्रमाणे इथे चमकावं लागणार आहे, उगव करावा लागणार आहे सूर्याप्रमाणे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीपमध्ये फिल्डर पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आहे. रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या रूपामध्ये 1 मोर विकेट आल्या पावली परतावा लागणार आहे फलंदाज सूरजला. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये, रंग तुला प्यार करना ये, याद करना ये, रंग तुला प्यार करना ये, याद करना. नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये दाखल होतोय. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु काय गोलंदाजी राहिला मागच्या षटकापासून. स्पेशली आपण पाहिलं चौथ्या षटकामध्ये ऋतिकला आणलं. फ्रेश बॉलरचा वापर त्या ठिकाणी केला. विकेट भेटत नव्हता, त्याने विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर जो प्रवास आतापर्यंत सुरू झाला गोलंदाजांचा, फलंदाजांकडे कुठल्याही प्रकारची संधी त्यांनी दिलेली नाही आहे. नवीन फलंदाज मयूर. पुढचा बॉल या ओव्हरमधील फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा विकेट मिळू शकतो आणि ऋतिक त्या ठिकाणी होता. बेस्ट फिल्डर आहे टीमचा आणि त्याने कुठलीही चुकी केलेली नाही आहे. जवळजवळ 3 बॉलवरती 3 विकेट जाताना आपण पाहिलं आहे. पहिला विकेट आपण पाहिला झेलपाच्या रूपामध्ये आणि त्यानंतर धावचीच्या रूपामध्ये विकेट गेला आणि पुन्हा एकदा झेलपाच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळतोय. पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो तशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकतायत. बॅटिंग आणि टीमची आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये 11 स्टार वाकडी वसरोली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल तनिष फायटर चहाडे. या 2 टीममधील ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतोय. 6व्या क्रमांकावरती समीर मैदानामध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या बाजूला काय गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजांसाठी सध्या तरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत धोकादायक ठरल्यात. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती काय आत्मविश्वास होता. क्लीन अँड क्लिअर षटकार. अडतीस फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये सर्व काही सुरळीत होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार काय फटका होता. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. एका बाजूला तनिष फायटर चहाडे आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार वाकडी वसरोली. तिथे सुद्धा त्या मॅचला सुद्धा मजा येईल. एक क्वालिटी स्क्वॉड दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी बॅटिंग करत असताना थोडं अडचणीमध्ये आणलं होतं, परंतु त्यानंतर षटकार आला समीरच्या बॅटमधून. 38 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. शेवटच्या 6 चेंडूंचे खेळ बाकी आहे. पवनला आणलं गेले गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाला. स्लॉग हिटर आहेत मैदानामध्ये, परंतु तो कॉन्फिडन्स आहे का त्यांच्याकडे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. लॉंग ऑनमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच 6व्या बॉलवरती मिळेल
संघाची धावसंख्या 39वरती जाऊन पोहोचले. 39 फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 2 ते 3 फटके टार्गेट करावे लागणार आहेत आणि तो बॅटरसुद्धा स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्या बॅटरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, फॉलोइंग स्वीप केला होता त्या बॅटरने, तोच समीर सध्या स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. समीर तांडेल स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि समीरसाठी एक स्पेसिफिक फील्ड सेटअप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीपमध्ये लॉंग ऑफ ठेवला गेला, लॉंग ऑन आहे. चेंज ऑफ द पेस, धीम्या गतीचा लेग ब्रेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला लिफ्टी बॅटरसाठी. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 40 फलकावरती लागल्यात. कदाचित जी शांतता आहे ती वादलापूर्वीची असावी. दुसरा बॉल क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. सरळ सरला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला आहे मैदानामध्ये. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. 40 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कटरचा वापर मैदानामध्ये केला जातो आहे. गोलंदाज आपण पाहू शकतायत पवनच्या माध्यमातून. एक चांगला कॉन्सेप्ट असणार आहे. समोर एक धोकादायक फलंदाज आहे समीरला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून जो मोठा फटका आला आहे तिथून अशा आकांक्षा निर्माण झाल्यात मॅचमध्ये. 22च्या रूपामध्ये रन मिळताना पाहायला मिळाली. 41 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये. हॅलो चेक. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि या शेड्यूलमधील सेकंड डे जो आपण पाहतोय. मॅचची कडा त्या ठिकाणी घेतली होती परंतु क्षेत्ररक्षक बीट झाल्यात आणि लॉंग स्टॉपला बॉल क्लिअर होताना पाहायला मिळेल का. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला आहे. पराग धानवा मोठी चेस होते आणि तिथे रनिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आता शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. जरा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. तनिष फायटर चहाडी आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार वाकडी वसरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. सूर्या प्रीमियर लीग 2025 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. इथे जास्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डिलिव्हरी स्ट्राईकमध्ये जो पॉज घेतला त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी गोलंदाजाला होताना पाहायला मिळत आहेत. इट्स अ बीमर. आता पुढचा बॉल फ्रीट आहे आणि प्राईम फॉर्म बॅटर सध्या स्ट्रायकिंगवरती आहे समीर. त्याची बॅट आता बॉलर येणार आहे 2 बॉलवरती. फ्रीटची संधी आहे. त्या संधीचं सोनं इथे करावं लागणार आहे. टीमला गरज आहे ती भागवावी लागणार आहे. इथे ऑफसाईडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅपमध्ये चालला आहे. मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रयत्न चांगले होते. तिथे नशिबाची साथ मिळेल का तर यस, नशिबाची साथ फलंदाजाला मिळताना पाहायला मिळते. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे परंतु त्यानंतर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आहे. धावसंख्या फलकावरती 49. 49 फलकावरती लागल्या गेल्यात. 6व्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल गोलंदाजी मार्कवरती पवनला आपण पाहतोय. पहिले 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते परंतु त्यानंतर लेसी बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. पिमर हाताळला आणि त्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती चौकार आला. ते फुल टॉस स्लॉक स्वीप केला गेला आहे. टायमिंग प्रॉपर आहे आणि सरळ बॉलला पाठवून दिले गेलेले 6 धावांकरिता सिग्नेचर शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. समीरच्या बॅटमधून ज्या काही धावा आल्यात या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट असणार आहेत. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 55वरती ही टोटल थांबलं आहे आणि 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने सुद्धा चालणार आहोत. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी दलवी साहेब आपण पाहू शकतायत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय साई भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. चांगले उद्योजक आणि एक ग्रेट पर्सनॅलिटी अर्थातच कमलाकरजी दलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. साई भोईर यांच्या शुभ हस्ते 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. सर टॉससाठी आपण यायचं कॅप्टन.
पाहतो. त्याचबरोबर कमलाकरची दलवी सरांना सुद्धा मी विनंती करतोय पण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. त्यांच्याशी बस टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. 11 स्टार आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल आदरणीय कमलाकरची दलवी सरांना विनंती करतोय पण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी करतो. एका बाजूला तनिष फायटर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल 11 स्टार वाकडी वसरोली. कमलाकरजी दलवी सरांच्या सोबत टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. 11 स्टार टीमचा कॉल असेल. कमलाकरजी दलवी सरांच्या सोबत टॉस केला जातोय. छापाचा कॉल या ठिकाणी केला आहे. काढा आलाय. मी विनंती करतोय मांडवरून आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक फोटो सेशन सर्वप्रथम या ठिकाणी केलं जाईल. जे सुवर्ण क्षण आहेत ते या ठिकाणी टिपले जात आहेत. कमलाकरजी दलवी साहेब असे टॉस तनिष फायटर टीमने जिंकला. काय निर्णय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. टीमकडून जो परफॉर्मन्स होतोय त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात? हो. ऑल द बेस्ट. टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्यासाठी? आम्ही पण 17 रनच घेतलं असतं टॉस जिंकलं असतं. आता बॅटिंग करायची आहे तर संध्याकाळच्या सत्रामध्ये असे महत्त्वाचे फलंदाज कोणते असतील? मी आहे, अस्मित सुतार आहे, किरण बसवत आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट बोट कॅप्टन्स. टॉस या ठिकाणी जिंकला आहे टीम आपण पाहू शकतायत. तनिष फायटर संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन कपिल पाटील. OTU प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेला ते वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी कमी वेळेत आणि कमी वयामध्ये. जरूर आपण पाहू शकाल नाव कोरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतायत. सचिन बरट गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केलं गेलंय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि फिकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. सिंगल डबल. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आल्यानंतरच फक्त रील्स बनतात, परंतु सिंगल डबलने जर तुम्ही संघाला विजयी करून देतायत तर त्याच्या रील्स बनल्या पाहिजेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. त्यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन दी राईट्स खेळला गेला होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु यू वेट म्हणून सांगितलं आदित्य धापशीला आपण पाहतायत आणि एका साईडला पराग धानवाला आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर मुन्ना या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. गोलंदाज सज्ज होईल. सचिन बरडने गेल्या मॅचमध्ये काय जबरदस्त अप्रतिम आक्रमकता दाखवली होती. त्याचे 100 रुपये आमच्याकडे पेंडिंग राहिलेत, ते मात्र नंतर घेऊन जायचं आहे. साई भोईर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आत्तापर्यंत इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मेल. समीर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय कमळाकर दळवी साहेब एक समाजसेवक म्हणून ज्यांची सातत्याने ओळख पाहायला मिळते. क्रिकेटसाठी झटणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे सुपुत्रसुद्धा या लीगमध्ये खेळत आहेत. सनी दळवीवर थोडेसे नाराज आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आदित्य धापशीला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. डीप बॅकवर्ड पॉइंटला अतिशय चांगला झेल. गॉन. मैदाला
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 4 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आत्तापर्यंत पहिल्या षटकातील 4 बॉलचा खेळ झाला आहे. सचिन बरड एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता कदाचित आता मॅनेजमेंटने सुद्धा सांगितलं असेल टीम मॅनेजमेंटने की या खेळाडूला थोडंसं पुढे पाठवू बॅटिंगच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला हलक्याशा हाताने जरूर खेळला गेला, जंटल पुश केलाय, परंतु बॉलने सीमारेषेचा वेध घेतला. सरळ चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता अभित तांडेल यांचा इशारा येतोय. एस 4 रन. शिल्का माझी नवरी माझे मनान भरली सकवली आगो पापेटवाली शिल्का माझी नवरी माझे मनान भरली सकवली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आत्तापर्यंत पाहायला मिळते आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर साहिल तुंबडा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं सचिन बरडच्या माध्यमातून. 56 धावांचं एक माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. सचिन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि साहिल गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. आजचा सलग दुसरा दिवस पाटील नेटवर्क या चॅनेलला आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर क्लॅरिटी. कव्हरेज चांगलं असेल तर तुमची क्लॅरिटी प्रीमियम दिसते आणि हेच मात्र पाटील नेटवर्कने गेली कित्येक वर्ष आपण पाहिले प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारं हे चॅनेल आहे. अप्रतिम चांगला फटका. काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल मॅसिव्ह हिट. SPL षटकार. पिलाची गाडी निघाली नागोबा ढोलाया लागला पिलाची गाडी निघाली नागोबा ढोलाया लागला पिलाची गाडी निघाली नागोबा ढोलाया लागला. कणखर फटका होता. पराग धानवा मुन्नाच्या बॅटमधून चांगला बॉटम हँडचा वापर केला. परफेक्ट चेंडूला रीड केलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावा. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिसफिल्डचा फायदा मिळतोय. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. याच चुका तुम्हाला खूप महाग ठरतात ज्या वेळेला लो टोटल असते, धावा कमी असतात स्कोर कार्डवर. अशा वेळेला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची खूप आवश्यकता असते. गोलंदाजाला साथ द्यावी लागते क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये. सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेले. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात. कोणती मिस्टेक करणार नाही. तेवढी चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला उमेदीने थ्रो केला गेला. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17च्या घरामध्ये पोहोचली गेले. 3 बॉलचा आत्तापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आहे. संघर्ष करतायत. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, आत्मविश्वास, तो तुम्हाला दाखवावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. 17 रन झालेत. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. बॉल निघून जातोय फर्स्ट स्लिपमध्ये. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हळूवारपणे 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेबरोबर पुन्हा एकदा या सिरीजमधलं दुसरं शतक पाहायला मिळालं विराट कोहलीच्या नावावर. ते सुद्धा मात्र पाणी फेरलं गेलं. 53
शतक आपण पाहू शकलात रायपूरमध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र चांगलं क्रिकेट सातत्याने हाताळले गेले. यावेळेला ऑन साईडला तगडा प्रहार, चेंडू सीमारेषा पार जाईल की मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. वन बाउन्स, चौकार, गुड शॉट. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाईबागच्याच नावाचा होणार विमानतल. दिवसाईबागच्याच नाव. पराग धानवा इज ऑन अ फायर. चहाडे क्रीडा संकुल चहाडेच्या मैदानात पराग धानवा मुन्नाचं वादळ घोंगावलंय. क्लास बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल तुंबडा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, तेवढाच वेग मिळाला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 11च्या सरासरीने खेळलेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर विजयासाठी 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये अजूनसुद्धा आपण पाहत आहेत जवळजवळ 34 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपली यारी जगात हायलय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे, आमची पावर हाय, अडका तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी. बावीस धावा झालेत. गोलंदाज सचिन बरड यावेळेला आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि काय फटका खेळला यावेळेला. सचिनच्या बॅटमधून येतोय. क्लास, टेक्निकली साऊंड, गोड आवाजात गोड षटकार. आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 28. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. तंत्रशुद्ध फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. सचिनच्या बॅटिंगचा मात्र मनमुराद आनंद घेत असताना खेळाडू कक्षामधून आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा मात्र सभोवताली पाहायला मिळत आहेत. आता सचिन थांबणार नाहीये. चौकार येतोय. संघाची धावसंख्या तब्बल 32. सचिन वर्सेस सचिन. यावेळेला आपण पाहिलं तर थोडंसं उशीर केला. विकेटकीपर जरूर दक्ष होते, परंतु अगोदरच थोडासा मात्र आपण पाहिलं तर चेंडू अटेम्प्ट केला असता लवकरात लवकर. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. सूर्या प्रीमियर लीगचं हे सीझन 5 आपण पाहत आहेत. अव्याहतपणे अविरतपणे निरंतरता या स्पर्धेची दखल घेतली गेले. अध्यक्षांपासून तर सदस्यांपर्यंत कार्यकारिणी मंडळ नेमलं गेले आणि आमच्या आज व्यासपीठावर आपण पाहत आहेत कमळाकर दळवी साहेब या मॅचचा आनंद घेत असताना अमूल्य वेळ या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. अप्रतिम चांगला मात्र यावेळेला फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय ते एकंदरीत 33 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून. काल आपण पाहिलं सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब यांच्याकडून यूट्यूबचा खर्च जो आपल्याला पाहायला मिळतो देण्यात आला आहे. त्यानंतर विष्णू जाधव साहेब जे विद्यमान सरपंच चहाडे यांच्याकडून 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य. सचिनजी पिंपळे साहेब यांच्याकडून 2500 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलं गेले. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33. एक षटकार, एक चौकार, सिंगल, डॉट बॉल, सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल यावेळेला पाहायला मिळाला. परंतु इथे फिल्डर येत आहेत. चांगला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद पराग धानवा मुन्ना गॉ.
गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. तेहतीस धावा झालेत आणि आता विजयासाठी 18 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजी मार्कवर. अमर तुंबडाला आपण पाहतायत, एक हरवणारे खेळाडू आहे, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. संघ थोडाफार कुठेतरी यावेळेला स्ट्रगल करतोय. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय, गॅप शोधलाय. 2 फिल्डर मात्र पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी 2 धावा. ॲक्युरेट थ्रो तर जरूर पाहायला मिळाला, परंतु कलेक्शन अचूक झालेलं नाही आहे. आणि इथून आपण पाहतायत ज्या पद्धतीने जीवदानी स्पोर्ट्स धुकटन टीम स्ट्रगल करत असताना सूरज धानवा आपण पाहू शकाल विकेटकीपरच्या भूमिकेत. पाहता पाहता 3 धावा ॲड होतील आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 36 धावा. रोहित भोईर केल्या मॅचचा हिरो, फायपर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 5 विकेट ज्याच्या नावावर आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर होता, हलक्याशा हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं. बॅटची हलकीशी एज होती. फर्स्ट स्लिपकडे चेंडू वळतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 19 रनची अजूनसुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 19 रन. सामन्याचं समीकरण सोपं झालं आहे, परंतु बॉल टू रन जेव्हा येतात ना त्यावेळेला कदाचित इंटरव्हल विकेट मिळाली, डॉट बॉल आले तर सामना मात्र झुकू शकतो. लॉंग ऑफचा फिल्डर थोडंसं वायडिशमध्ये होता. 1 रन मिळेल. एकेरीने दुसऱ्या रनसाठी प्रयत्न केला होता, परंतु अमर तुंबडा तेवढा चाणाक्ष आहे. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. 15 बॉल 18 रनची आवश्यकता. सूर्या प्रीमियर लीगचा आजचा सलग दुसरा दिवस. ऑन साईडला रोहित भोईरला जर अशा प्रकारचे बॉल देतील तर होंडो स्टाईलमध्ये चेंडूला तुम्हाला फक्त या बॉलला आणावं लागेल. जणू काही या बॉलला या वेळेला राजीनामा दिला. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. व्हॉट अ शॉट. वेळेला बॅटची एज घे, चेंडू मात्र निघून जाईल. जबरदस्त बॅट स्विंग पाहायला मिळतो. बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळते आणि दर्जेदार बॅटिंग. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 48. विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. अमर तुंबडा. या वेळेला नो बॉल. नो बॉलवर मात्र जबरदस्त स्विचिटचा फटका. रोहित भोईर हुंडूच्या बॅटमधून आक्रमकता दाखवली गेले. स्कोर आर लेवल. माझा समाज जागा झालाय फ्रीडचा सिग्नल. फ्रीडच्या सिग्नल वर आपण पाहिलंय. फ्रीडच्या बॉलवर मात्र रनआउट घेण्याची संधी होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. विजयावर शिक्कामोर्तब आणि परफेक्ट 2 षटकं राखून मात्र विजयी संपादन करत असताना संघ पाहायला मिळतोय. आदिवासी वादळ कोकणेर हा संघ आपण पाहू शकाल. व्हेरी नाईस बॅटिंग. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचकडे आता त्वरित वळूया.